सो नेक्स्ट क्वेश्चन आहे मेलचं. त्यांचं असं म्हणणं आहे की माझं 40 क्रॉस आहे आणि आता माझा स्टॅमिना वयानुसार कमी होत जाणार का? आणि त्यासाठी मला ॲक्टिव्ह राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी मी काय केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे आणि मोस्ट ऑफ द मेलमध्ये 40शी नंतर त्यांना हे जाणवायला लागतं की मी काय होतो आणि माझं काय झालं. म्हणजे ते दुसऱ्याबरोबर कम्पेअर करायची गरजच नाही. ते स्वतःलाच कम्पेअर करतात की अरे लग्नाच्या आधी मी किती, लग्नानंतर पण किती, आणि आता सध्या माझं असं आहे की मी माझ्या पार्टनर बरोबर करू शकत नाही, माझी पार्टनर तर डिमांड करते. मग टेन्शन येते. सो 40शी नंतर आयुष्याची सेकंड इनिंग चालू होते. पहिली इनिंग बिफोर 40, 40 ते 60 सेकंड इनिंग, 60 नंतर लास्ट इनिंग. तर ह्या 40शी मध्ये जेव्हा जात आहे त्यांचा टेस्टोस्टेरोन बऱ्यापैकी कमी व्हायला सुरुवात होते, डिग्रेडेशनला. त्यानंतर असं आहे की 40शी मध्ये त्यांचा सेकंड राऊंड बंद व्हायला लागतो. एकच राऊंड होऊ शकतो की जिथे त्यांनी स्टार्ट स्टॉप करून मॅक्सिमम वेळ करायचं असतं. आणि 40शी नंतर मोठे मोठे आजार ऍड व्हायला सुरुवात होते, म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन. तर म्हणून 40शी नंतर एव्हरी सेकंड पर्सन, म्हणजे ह्या जगात जेवढे पुरुष आहेत 40शीच्या नंतरच्या वयाचे, तर त्यातल्या हर दुसऱ्या व्यक्तीला सेक्शुअल प्रॉब्लेम आहे. इतकी मोठी संख्या आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी जर का 40शीतले 100 लोक बसलेले आहेत, 40शी किंवा 40शीच्या नंतर 50 लोकांना सेक्सला प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम होतो एव्हरी सेकंड पर्सन, म्हणजे बरंच जास्त झालं. सो म्हणून त्यांनी हे वयाला, म्हणजे आपण त्याला वयाला तर रोखू नाही शकत आहे, पण त्याला स्लोली करू शकतो. तर स्लोली करणं म्हणजे काय, प्रॉपर डाएट आणि लाईफस्टाईल. पहिलं तर म्हणजे आई वडिलांमध्ये डायबिटीज, बीपी असणार आहे तर मुलांमध्ये येऊ शकतं. सगळ्यात जास्त जर सेक्सला पुरुषांमध्ये कशाने, कुठल्या आजाराने प्रॉब्लेम होत असेल तर डायबिटीजमुळे. न्यूरोलॉजिकल, मस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर, म्हणजे नर्व स्टिम्युलेट असं म्हणतो आपण. तर नर्व चांगले असतील तर सेन्सेशन चांगले, म्हणजे इरेक्शन चांगले येणार आहे. ब्लड व्हेसल सर्क्युलेट, म्हणजे ब्लड व्हेसलमध्ये काय होतं, डायबिटीजमुळं किंवा मग वयामुळं थोडेसे ते श्रिंक होतात, मग त्यातलं चांगला ब्लड फ्लो होत नाहीये. सो म्हणून मग इरेक्शन पण चांगलं येत नाहीये. किंवा मसलची फ्लेक्सिबिलिटी कमी होते. हा जो पेल्विक फ्लोर आहे हा बरोबर ह्या पोटाच्या खाली आणि पेनिसच्या खाली, गोटीची जागा जी आहे टेस्टिकल त्याच्या खाली त्यांनी पकडून ठेवलेलं आहे. तर हे मसल जे आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे फ्लेक्सिबिलिटी कमी होते, ते स्टीफ होतात. मग ते स्टीफ झाले ना की ते त्यांचं फंक्शन चांगलं करू शकत नाही. तो मसल ऍक्च्युअली पेनिसला असं पकडून धरत असतो. म्हणजे न्यूरोलॉजिकल, मस्क्युलर, व्हॅस्क्युलर ह्या सगळ्या ठिकाणी 40शी नंतर प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. आणि ते जर येऊ नये असं वाटत असेल तर साहजिक आहे तुम्ही आपल्याला स्वतःला डाएट आणि लाईफस्टाईल चांगलं ठेवायचं आहे. पण डाएट लाईफस्टाईलमध्ये पहिलं तर काय की दररोज 7 तासाची झोप झाली पाहिजे. वीकली 49 आवर्स. आज 6 तास झाली, उद्या 8 तास. ब्रेन, माइंडला, म्हणजे तुम्ही न्यूरोलॉजिकली स्ट्रेस वगैरे कमी राहणार, तुमचं माइंड रिफ्रेश होईल. तर 7 तासाची झोप, दररोज 45 मिनिट्स वर्कआउट. अच्छा. म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आता वर्कआउटला वेळ मिळत नसेल तर ट्रॅव्हलिंग मधलं सुद्धा वर्कआउट कॅल्क्युलेट होतो का? नाही, ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही जे चालताय तर ते चालताय त्या कामासाठी चालताय. त्यावेळेस तुम्ही 100% फोकस तुमच्या त्या वर्कआउटवर नाहीच आहे. दुसरी गोष्ट की आपण असं मानतो की तुम्ही असं चालायला पाहिजे की घाम आला पाहिजे. ओके, चालताय तर असेच चालताय, तुम्ही दमून जाताय ना. किंवा तुम्ही ठराविक पोझिशनला दररोज तेच, जसे की आता आपण इथं चेअरवरून बसलोय, आपण तिकडनं चालत येतो बसतोय, किंवा तुम्ही दररोज एकच फिक्स काम करताय, तर त्या मसलला त्याची सवय लागते. दुसऱ्या मसलची काही मुवमेंटच नाहीये ना. आपल्याला प्रत्येक मसलला जर का वापरायचंय त्या ठिकाणी शरीरातल्या ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवायचंय, तर दिवसभराच्या कामात जे आपण फिरतोय त्याने काही उपयोग नाही होणार, त्याने उलट दमून जाणार आहे, त्याने टेस्टोस्टेरोन कमी होणार आहे. मी तुम्हाला सांगतोय की मस्क्युलाईन थोडी एक्सरसाइज आणि थोडं कार्डिओ, थोडा योगा, थोडा प्राणायाम असं कॉम्बिनेशन जर असेल तर तुमचा टेस्टोस्टेरोन चांगला वाढणार आहे. दुसरी गोष्ट की खुश राहणं. दिवसभरामध्ये 15 मिनिटं जरी असं मस्त स्टाईलमध्ये असं बसून थांबलं ना तरी सुद्धा 15-20 ने टेस्टोस्टेरोन वाढतो. साध्या साध्या गोष्टी आहेत, फार काही लागत नाहीये. दुःख आलं की टेस्टोस्टेरोन कमी होणार आहे, सुख आलं की टेस्टोस्टेरोन वाढणार आहे. ओके, सो म्हणून 40शी नंतर जास्त दुःख नाही पाहिजे. लोन करू नका मोठे. सो 40शीच्या नंतरच्या लोकांनी जेवढं म्हणजे दुःख कमी असेल तेवढे हे आजार पण नाही येणार आहेत ना. डायबिटीज, हायपरटेन्शन, वेट गेन तर खूप मोठी समस्या आहे. म्हणजे पेशंटला तर मी मोकळ्या शब्दात सांगतो, 13 किलोनी वजन वाढलं तुमच्या हाईटपेक्षा, म्हणजे एखाद्याची 170 सेंटीमीटर हाईट आहे तर त्याचं वजन पाहिजे 70 किलो. त्याचं जर वजन 80-90 किलो असेल तर म्हणजे 13 किलो मागे 1 इंचाने पेनीचं साईज कमी होतं, पोट पुढे येतं, पेनिस बरीड होतं. सो हे बेसिक आहे की तुम्ही तुमच्या वजनाला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. तुम्हाला डायबिटीज, बीपी समजा वडिलांकडनं मुलांमध्ये येणार, आईकडनं येणारच आहे, तर ते उशिरात उशिरा यावेत, लगेच नाही यावेत. त्यानंतर 40शी मध्ये शक्यतो बाकी भानगडी वाढवू नये जास्त. म्हणजे हेल्थ इज इक्वल टू वर्क असं मी सांगतो. काय तुम्हाला कामं वाढवायची करायची ती 40शीच्या आधी करा. बरोबर. सर सलामत तो पगडी 50. की या ठिकाणी अल्कोहोल आणि स्मोकिंग, सगळ्यात जास्त स्मोकिंगचा इम्पॅक्ट आहे सेक्शुअल लाईफवर.
आपलं जे पेनिस आहे त्याच्यामध्ये 1 ते 2 mm च्या ब्लड व्हेसल्स आहेत. म्हणजे आपल्या केसांची जी जाडी आहे ना तेवढ्या म्हणजे थिन इतक्या पातळ रक्तवाहिन्या त्या पेनिसमध्ये आहेत. हार्टमध्ये असतात 3 ते 4 mm च्या. स्मोकिंग केलं की रक्तवाहिन्या संकुचित होतात, ओके. ब्लड फ्लो चांगला नाही होते, मग इरेक्शनला प्रॉब्लेम होतो. सो इरेक्शनला प्रॉब्लेम येणं म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन. सो इरेक्टाईल डिस्फंक्शन इट इज द अलार्मिंग साइन ऑफ फ्युचर हार्ट प्रॉब्लेम. म्हणजे जर तुम्ही स्मोक करत असाल किंवा तुमच्या बाजूचा स्मोक करतोय, तुम्ही तर सोडा बाजूचा करतोय, दॅट इज अ पॅसिव्ह स्मोकिंग, ते पण नाही चालणार आहे. सो नो स्मोकिंग ॲट ऑल, नाही करायचे. आणि दुसरं म्हणजे अल्कोहोल रिकमेंडेड नाही आहे. म्हणजे अल्कोहोलने न्यूरॉन्स अजून कमजोर होत आहेत, तर म्हणून रिकमेंडेड नाही आहे. पण जर घ्यायचंच असेल तर वीकली वन्स 90 ml ठीक आहे. विस्की 90 ml किंवा बिअरची एखादी बॉटल किंवा वाईनचा एखादा दुसरा ग्लास त्याला क्रॉस करू नये. मी तर म्हणेल जसं जसं वय वाढते तसं तसं उलट तुम्ही जे अल्कोहोल घेत असता ते हळूहळू कमी करून बंद करावं, म्हणजे तुमचं सेक्शुअल लाईफ अजून जास्त चांगलं असेल. आणि बाकी तर व्यसनचा विषयच येत नाही या ठिकाणी. साध्या म्हणजे स्मोकिंग अल्कोहोलने जर एवढं सगळं होत असेल तर ड्रग्ज आणि ह्या गोष्टी तर इव्हन आजकाल तर मुलांना गांजा म्हणजे वीड्स ते जे आहे त्याची इव्हन कॉलेज लाईफला तुम्हाला सांगतो, आज मध्ये 1-2 ठिकाणी हे पकडलं पण गेलं, न्यूजला पण आलं होतं की कॉलेजच्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा विकला जातो. तर हा गांजा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम करतो सेक्शुअल लाईफवरती. एकदम कॉम्प्लेक्स येते, सुरुवातीला तुम्हाला उत्तेजित करतं, नंतर मात्र तुम्हाला एकदम मंद करून टाकतं. म्हणजे सुरुवातीला उत्तेजित म्हणजे काय ते, आणि ते केलं की त्याला सेक्सची इच्छा होणार, त्याला एकदम असं हवेत गेल्यासारखं एकदम स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटतं, मग त्याचं सेक्स पण चांगलं होतं, मग त्याला वाटतं की अरे छान सेक्स होतोय, मी करायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे. मग त्याला त्याचं व्यसन तर लागतंच लागतं, पण ते घेऊन नंतर त्याचं स्वतःचं जे इरेक्शन येणार असतं ते पण नाही येत आहे. सो डेफिनेटली 100% रिकमेंडेड नाही आहे. इव्हन ते इलेक्ट्रिक सिगार वगैरे जे आले, फ्युम्स वगैरे जे आहेत ते, तर वेपिंग म्हणतो आपण त्याला, ते पण नाही चालणार आहे. सो काय नो म्हणतो त्याला? वेपिंग. अच्छा. हा वेपिंग इलेक्ट्रिक सिगारेट वगैरे, फ्युम्स कुठलाच नकोय. साधं आपण पोल्युशन मध्ये गेलो तर तिथं धूर आला तर लगेच तोंडाला रुमाल बांधतो, इकडे तर एवढं सगळं इनहेल करतोय. हे ऐकून बरेच जणांना टेन्शन येईल, कारण का आजकाल स्मोकिंग खूप कॉमन झालंय. बरेच जण स्मोकिंग शिवाय राहू नाही शकत. तुम्ही एवढं स्मोक करता, ड्रिंक करता, यानं तुमचं टेन्शन जातं का खरंच? ऍक्च्युली नाही जात. उलट दुसऱ्या दिवसाचं टेन्शन वाढतंय, आणि त्या दिवशी तुम्हाला वाटतं त्या दिवशीचं माझं सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह नाही, तो पेशंट अल्कोहोल घेतल्यानंतर त्याचे सेन्सर्स मंद होतात, रात्री घरी जाऊन झोपतो तो. सुरुवातीला त्याला वाटतं की अल्कोहोल घेतल्यानंतर स्टिम्युलेशन मिळते म्हणून तो प्रत्येक वेळी सेक्सच्या आधी कधी कधी अल्कोहोल घ्यायचा, म्हणजे अर्ली इजॅक्युलेशन नाही होत, पण नंतर इरेक्शनच नाही येते ना. कुठल्याही व्यसनाचा प्रॉब्लेम हाच असतो की सुरुवातीला तुम्हाला एक डोस मध्ये फरक पडतोय, जो तो तुम्हाला जास्तीत जास्त डोस घेतल्यानंतर पडायला लागतो. बरोबर. आणि तुमची स्वतःची स्ट्रेंथ जाते. आणि स्मोकिंग पण काही जण दिवसातून बरेच वेळा त्यांचं खूप वेळा करतात. खूप इथं तर वेळा मी करतात. पॅसिव्ह स्मोकिंग रिकमेंड करत नाहीये मित्राचं, ते तर स्वतः करतात, बरोबर. डेफिनेटली नाही.